संतोष देशमुख केस उलटी फिरली, आरोपीची शिक्षा रद्द, मास्टरमाइंडची चाल यशस्वी झाली. आज संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना कोर्टामध्ये झाली. जो महाराष्ट्र 2 दिवसापूर्वी आनंदानं पेढे वाटत होता, तोच महाराष्ट्र आज प्रचंड नाराज झालाय. कारण की या केसमध्ये सगळं काही उलट घडलं आहे. आरोपी आनंदाने नाचू लागला, कारण की आरोपीची चाल यशस्वी ठरली. मागच्या हप्त्यात सलग 3 दिवस या केसची सुनावणी अत्यंत प्रभावीपणे सुरू होती. दररोज 7 ते 8 तास युक्तिवाद चालायचा. सरकारी वकील यांनी 23 धक्कादायक पुराव्यांचे व्हिडिओ न्यायाधीशांना दाखवले. या पुराव्यावरून प्रत्येकाला वाटत होता आता न्याय मिळणार, कारण की पुरावे वरडून सांगत होते की गुन्हा घडला आणि गुन्हेगार समोरच उभा आहे. आणि त्यामुळे कोर्टानं कठोर निर्णय घेतला होता आणि आरोपीची बेल नामंजूर केली होती. सगळेजण प्रचंड खुश झाले होते. संपूर्ण महाराष्ट्राला वाटत होता आता निकाल येणार, आरोपीला कठोर शिक्षा होणार, कारण की हे प्रकरण रेअरिस्ट ऑफ द रेअर केसमध्ये जाण्याची शक्यता होती. आणि ज्यामुळे आरोपीला इतकी कठोर शिक्षा होणार होती, ज्यामुळे आरोपीचा आपला आत्मा देखील घाबरला असता. पण आरोपीने अशी चाल खेळली की ज्यामुळे सगळं प्रकरणच उलट फिरलं. सगळा निकाल उलटापालटा झाला आणि ज्यामुळे आरोपी अक्षरशः कोर्टात विजयी मुद्रेनं फिरत होता. 1 वर्षही झालेल्या या प्रकरणाला अखेर न्याय मिळणार होता, कारण की कोर्टात दोष हे सगळेच प्रसिद्ध होणार होते, आरोप सिद्ध होणार होता. पण तेव्हाच कोर्टात असा काही प्रकार घडला की ही केस पूर्णतः वेगळ्या दिशेला फिरली. मग नेमकं कोर्टात असं काय घडलं की ज्यामुळे आरोपी अत्यंत खुश झाला? आरोपीची शिक्षा नेमकं कशी काय रद्द झाली? आरोपी ती नेमकं कोणती यशस्वी चाल खेळला की ज्यामुळे हे प्रकरण सगळं उलट फिरलं? हे सर्व काय आपण अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये